ध्यान साधनेतील खरी प्रगती आणि अहंकाराच्या छुप्या सापळ्यांचा हा एक वेगवान आणि अचूक आढावा आहे. त्रिपिटक या मूळ बौद्ध ग्रंथातील शिकवणींवर आधारित हा अभ्यास आपल्याला अंतर्मुख करतो. कारण वर्षानुवर्षांची आपली विपश्यना आपल्याला खऱ्या मुक्तीकडे नेत आहे की अजाणतेपणे आपण फक्त आपला अहंकारच कुरवाळत आहोत, हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर यातलं पहिलं सूत्र म्हणजे रागाचे व्यवस्थापन. स्वतःलाच विचारून पहा, आपले ध्यान एखाद्या प्रेशर कुकरसारखं तर नाहीये ना? म्हणजे फक्त तात्पुरती वाफ कोंडून ठेवायची आणि नंतर एकदम स्फोट. ध्यान संपल्यावर लगेचच चिडचिड होत असेल तर आपण राग नष्ट करत नाहीये, तर फक्त तो दाबून ठेवतोय. दुसरे म्हणजे अहंकाराची वाढ. ध्यान साधनेचा मुख्य उद्देश मुक्ती हा आहे. पण मी इतरांपेक्षा खूप श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी आपण ध्यानाचा वापर स्वतःच्या बचावाचे एखादं चिलखत म्हणून तर करत नाहीये ना? तिसरं सूत्र आहे इतरांबद्दलची करुणा. खऱ्या साधनेतून करुणा तर ओसंडून व्हायला हवी. मग शिबिरातून आल्यावर आपण आपल्याच माणसांपासून दूर, भावनाशून्य आणि जास्त कोरडे का होत आहोत? याचं एक मुख्य कारण म्हणजे आपला चौथा मुद्दा, पद्धतीची आसक्ती. आपण मुक्तीच्या अंतिम ध्येयाकडे लक्ष देण्याऐवजी प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाच्या मॉडेलवरच जास्त प्रेम करू लागतो. केवळ आपल्या ध्यानाच्या तंत्रावर अडकून इतरांना नावे ठेवणे हे अगदी चुकीचं आहे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनित्यता किंवा बदलाचा सहज स्वीकार. लक्षात घ्या, खरे ज्ञान म्हणजे डोळे मिटून किती वेळ बसता येतं यात नाहीये, तर उघड्या डोळ्यांनी आयुष्यातले बदल शांतपणे स्वीकारण्यात आणि सुखदुःख तात्पुरती आहेत हे ओळखून तटस्थ राहण्यात आहे. थोडक्यात सांगायचं तर, तुम्ही एका जागी किती तास शांत बसता यावर खरा धर्म ठरत नाही, तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुमचे मन आणि हृदय किती प्रगल्भ होतंय यातच तुमचं खरं यश आहे.